सर्वांना नमस्कार। आज आपण मकर संक्रांत या सणाविषयी माहिती घेणार आहोत। कारण हा जो उत्सव आहे तो संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो। खास करून हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला विशेष असं महत्व आहे। याच दिवशी म्हणजे खास करून कधी मकर संक्रांत ही 14 तारखेला येते, 14 जानेवारी, बऱ्याच वेळेस 15 जानेवारीला, जे कोणी पंचांग शास्त्र याचा अभ्यास करतात, पण बहुतांश सगळ्यांचं असं म्हणणं आहे की 14 जानेवारी हाच मकर संक्रांतीचा महत्वाचा, भौगोलिक दृष्ट्या पण अतिशय महत्वपूर्ण तो दिवस आहे। या दिवशीचं महत्व काय आहे, या दिवशीचे 2-3 महत्व आपण पाहूया। त्यातलं पहिलं महत्व आध्यात्मिक। आध्यात्मिक शास्त्रानुसार याच दिवशी विष्णूने वाईट विचाराच्या प्रवृत्तीवर विजय मिळवलेला आहे असं शास्त्र सांगतं। आणि दुसरं एक त्यालाच शास्त्राचा असा आधार आहे की जो शंकरासूर नावाचा जो राक्षस होता, त्या शंकरासुराचा त्यांच्यासोबत विष्णूचं युद्ध झालं आणि त्यामध्ये विष्णूने शंकरासुराचा पराभव केला, म्हणजे वाईट प्रवृत्तीचा पराभव, अशा पद्धतीचं हे झाला पहिला भाग। दुसरा महत्वाचा भौगोलिक दृष्ट्या भाग असा आहे की आज सूर्य जो आहे तो सूर्य खऱ्या अर्थाने दक्षिणायन पूर्ण करतो आणि उत्तरायणमध्ये तो प्रवेश करतो। आणि उत्तरायण ही दिवस प्रारंभाची गोष्ट मानली जाते, दक्षिणायन जी आहे ती रात्र प्रारंभाची गोष्ट मानली जाते। भौगोलिक दृष्ट्या त्याला खगोलशास्त्रीय सुद्धा मान्यता आहे। हा झाला दुसरा मकर संक्रांतीचा दुसरा भाग। आता तिसरा भाग तो उत्सवाचा। आता मुळामध्ये भारत हा उत्सव प्रिय देश आहे। या देशामध्ये जेवढ्या बाबी आपण घडून आणतो त्या प्रत्येक उत्सवाला, प्रत्येक रूढीला, प्रत्येक परंपरेला काहीतरी कारणभाव आहेच आहे। मग मकर संक्रांतीचा कारणभाव काय आहे, तर आपल्याकडे अगदी पूर्वाकार एक म्हण चालत आलेली आहे, ती प्रसिद्ध आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। आता मुळामध्ये गोड बोलणं हा मानवी प्रवृत्तीचाच भाग खर तर आहे, कारण बोलता फक्त माणसांनाच येतं, पण गोड बोलणं नेमकं सोडून बाकी सगळं बोलता येतं, अडचणीत आहे। म्हणून किमान एका दिवशी तरी माणसाच्या मनातली कटुता निघून जावी आणि आपल्या बोलण्यामध्ये गोडवा यावा, हाच परंपरागत चालत आलेला मकर संक्रांतीचा मुख्य हेतू आहे। या दिवशी आपल्या मनामध्ये काही कोणाबद्दल द्वेष असेल, कुणाबद्दल राग असेल, कुणाबद्दल क्रोध असेल, उगीच असूया असेल, अहंकार असेल, गर्व असेल, या ज्या काही दुर्गुण आहेत, हे सर्व हे दुर्गुण नष्ट करण्याची संधी म्हणजे मकर संक्रांत। कोणाबद्दलचा आपला आडेपणा असेल तर त्या दिवशी अतिशय मोठ्या मनाने त्या व्यक्तीला तिळगुळ देऊन आपण गोडगोड बोलण्याची भाषा, म्हणजे काय, आपले बाबा मतभेद संपलेले आहेत, आता इथून पुढे आपण एक नवीन अध्याय, मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करू, आपण पाहुणेपणाचा नवीन अध्याय सुरू करू, अशी जी काही भूमिका आहे ती अत्यंत चांगली भूमिका आहे। या मकर संक्रांतीच्या सणाकडे आपण त्या नजरेनं पाहिलं तर निश्चित दुश्मनीच कमी होईल आणि जो काही कटुता आहे ती कटुता कमी होण्याचा हा मार्ग हिंदू संस्कृतीने निश्चितप्रमाणे दिलेला आहे। आता तिळगुळच का दिलं जातं, आता आज तिळकाटे नावाचा प्रकार आला, ते काटे म्हणतात, काट्यासारखं टोचायचे का आपल्याला, नाहीये, तिळगुळासारखंच गोडगोड पण बोललं पाहिजे आपण, आणि आपले जे काही संबंध आहेत, नातेसंबंध, ते अजून दृढ करण्याचा हा सण आहे। मग तेच का दिले जातात, आता याला सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे। कारण नुकता हिवाळा खरं तर आजपासून हा कमी होत जाऊन उन्हाळ्याची चाहूल लागते आणि पूर्ण हिवाळ्यामध्ये आपली जी स्किन आहे, त्वचा आहे, ती कोरडी झालेली असते। आणि तीळ हा शीघ्र पदार्थ आहे, गुळ हा उष्ण पदार्थ आहे आणि हिवाळ्यामध्ये उष्णतेची नितांत आवश्यकता असते। म्हणून आपल्या स्किनसाठी तीळ आणि गुळ हे दोन्हीही तेवढेच महत्वाचे आहेत आणि हे त्या निमित्ताने तरी माणसं खातील आणि खाण्यामधनं आपल्या शरीरात गेल्यामुळं आपलं शरीरशास्त्र सुद्धा संतुलित राहील, चांगलं राहील। हा एक अतिशय चांगला वैज्ञानिक तो एक सण आहे। आता निश्चितच ज्याला विज्ञान मान्य आहे, विज्ञानाच्या वाटेवर चालणारा एखादा भारतीय आहे,
त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मकर संक्रांत साजरी करावी. ज्याला खगोलशास्त्र मान्य आहे अशा खगोलशास्त्रीय प्रेमींनी या खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून, कारण दक्षिणयान संपूर्णतः उत्तरयानाकडे सूर्य वळतो आहे, तर या दृष्टिकोनातून त्याचा आनंद घ्यावा, तो सण उत्सव साजरा करावा. ज्याला अध्यात्म मान्य आहे त्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या याला जे महत्व प्राप्त झालेलं आहे, म्हणजे स्वतःतली षड विकार मारण्याचं जे काही कारणीभाव आहे आणि दुसऱ्या सोबतची नाती ही अत्यंत चांगल्या पद्धतीने दृढ करण्याचा तो सण आहे, या नजरेने त्याकडे पाहावं. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्याला पुराण मान्य आहे, ज्याला शास्त्र मान्य आहे, त्यांनी विष्णूंनी नरकासुराचा वध केला म्हणा, त्यात आनंद म्हणा. कुणीही मुद्दा काय आहे की आपण आनंदी झालं पाहिजे आणि आनंदाने हे सण साजरे केले पाहिजे. त्या नजरेतनं BLW न्यूज नेटवर्क कडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काळजी मात्र घ्या. पतंग उडवत असताना त्याचा जो मांजा आहे तो मांजा तीक्ष्ण असता कामा नये, कारण आपणच म्हणतो आहोत की प्राणी मात्रावर दया केली पाहिजे, प्राणी मात्रावर प्रेम केलं पाहिजे, पक्ष्यांवर प्रेम केलं पाहिजे. या मांझ्याच्या माध्यमातनं नुसतं पक्ष्यांचाच गळा चिरतो असं नाही. अनेक भूतकाळातल्या दुर्घटना जर आपण पाहिल्या तर सण उत्सवाच्या दिवशी दुसऱ्याच्या घरामध्ये दुःखाचे विरजन पडू नये. सगळे जसे आपण आनंदाने सण साजरा करतो तसं आपल्यासारखे दुसरे पण आनंदाने सण साजरे करावे, म्हणून कुठल्या पक्षाला त्रास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही आणि त्यासोबतच कुठल्याही मानवी जीवाला दुःख होणार नाही आणि आपणही विनाकारण कुठल्या कायद्याच्या बडग्यामध्ये अडकणार नाही. असा छानपैकी सण सर्वांनी साजरा करावा, अशा BLW न्यूज नेटवर्क कडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.